नमस्कार. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून जी-आर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबद्दल ही अपडेट देण्यात आले आहेत. या जी-आरमध्ये काय अपडेट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण अंगणवाडी सेविका ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं फॉर्म भरत आहेत. ते त्यांना अपडेट मिळणे इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला सुरुवातीमध्ये शासन निर्णय काय आहेत ते बघू. 2 जानेवारी 2026ला हे परिपत्रक करण्यात आले, हे जी-आर करण्यात आले. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत हे परिपत्रक आहे. शासन निर्णय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 3 प्रमाणे एकूण रुपये 2.00 कोटी अक्षरी रुपये 2 कोटी फक्त इतकी निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे जे सेविकाताई या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत काम करत आहेत, त्यांचं फॉर्म भरत आहेत, त्यांचं जे निधी आहे ती निधी महिला बालविकास विभागाला परमिशन दिले. राज्य सरकारने 2 कोटी रुपये खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीविहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 377 दिनांक 19/12/2025 नवी दिल्ली सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हा जी-आर तुम्हाला जर डाउनलोड करायचा असेल तर www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जी-आर डाउनलोड करू शकता. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विलास रामदास ठाकूर यांचे डिजिटल सिग्नेचर सहित हे जी-आर करण्यात आला आहे. धन्यवाद.